नमस्कार. घरगुती भोजन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण गरम पाण्यामध्ये किसलेला बटाटा टाकून अतिशय वर्षभर टिकणारी रेसिपी बनवणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता आपण लगेचच आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. रेसिपी अतिशय परफेक्ट प्रमाणामध्ये सांगितलेली आहे. सर्व कृती जर तुम्ही फॉलो केल्या तर तुमचा पदार्थ 100% परफेक्टच होणार आहे. चला तर मग आपण वेळ न घालवता लगेचच आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. तत्पूर्वी तुम्ही जर घरगुती भोजन चॅनलवर नवीन आले असेल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा. सर्वात आधी पहा, इथे ना मी 5 किलो बटाटे घेतलेले आहेत. तर हे बटाटे आपल्याला अशा मोठ्या आकारामध्ये बघून घ्यायचे आहेत. म्हणजे चिप्ससाठी जे बटाटा मिळतो ना, तो बटाटा आपल्याला घ्यायचा आहे. तर इथे मी 5 किलो बटाटे घेतलेले आहेत. आता हे बटाटे आपल्याला स्वच्छ पाण्याने अगोदर व्यवस्थित धुवून घ्यायचे आहेत. म्हणजे यावरती जी काही माती लागलेली असते ती निघून जाते. पहा, इथे मी सर्व बटाटे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. आता आपल्याला बटाटा सोलून घ्यायचा आहे. म्हणजेच आपल्याला बटाट्याची साल काढून घ्यायची आहे. तर इथे आज आपण 5 किलो प्रमाणामध्ये बटाटा चिप्स बनवणार आहोत. सर्व बटाटा आपल्याला संपूर्णपणे व्यवस्थित असं सोलून घ्यायचं आहे. याची साल आपल्याला काढून घ्यायची आहे आणि एका भांड्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे. बटाटा सोलून झाला की लगेचच त्याला पाण्यामध्ये टाकायचं. म्हणजे बटाटा आपला काळा किंवा मग लाल पडणार नाही. तर असेच आपल्याला एक एक करून संपूर्ण 5 किलो बटाटे व्यवस्थित सोलून घ्यायचे आणि पाण्यामध्ये ठेवून द्यायचे. पहा, इथे मी 5 किलो बटाटे व्यवस्थित असे सोलून घेतलेले आहेत. आता लगेच ना आपल्याला एका मोठ्या परातीमध्ये किंवा मोठ्या ताटामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि बटाटा किसायची चिप्सची जी किसणी असते ती किसणी घ्यायची आहे आणि याने आपल्याला बटाटा किसून घ्यायचा आहे. बटाटा किसताना पहा, असं उभा पकडायचा आणि तिरका पकडून आपल्याला बटाटा किसायचा आहे. म्हणजे त्याचे मोठे मोठे असे चिप्स पडतात. पहा, अशा उभ्या आकारामध्ये आपल्याला बटाटा किसून घ्यायचा आहे. बटाटा डायरेक्ट पाण्यामध्ये किसून घ्यायचा म्हणजेच आपला बटाटा आहे ना काळा पडत नाही. तर पहा, असे मोठे मोठे असे याचे चिप्स पडतात. तर याच पद्धतीने ना आपण सर्व बटाटे आहे ते किसून घेऊया. पहा, असा उभ्या आकारामध्ये बटाटा किसल्यानं अगदी मोठे मोठे असे याचे चिप्स तयार होतात. तर याच पद्धतीने आपण सर्व बटाटे किसून घेऊयात. बटाटा किसताना पहा, जास्त जाडही नाही किंवा जास्त पातळही नाही, मध्यम अशा स्वरूपाचे चिप्स बनवून घ्यायचे. पहा, या स्वरूपाचे आपण इथे चिप्स बनवून घेतलेले आहेत. सर्व बटाटे किसून आपण एका मोठ्या भांड्यामध्ये पाण्यामध्ये हे बटाटे रात्रभर ठेवून द्यायचे आहेत. यावरती झाकण ठेवून आपण रात्रभर बटाटे पाण्यात ठेवूया, जेणेकरून यामधलं संपूर्ण स्टार्च निघून जाईल. सकाळी यावरती झाकण काढलं आणि चिप्स पाहू शकता हलकेसे असे कडक झालेले आहेत. म्हणजेच यामधला संपूर्ण स्टार्च निघून गेलेला आहे. यामध्ये आपण तुरटीसुद्धा वापरली नव्हती आणि तुरटी न वापरता आपण पांढरे शुभ्र असे बटाटा चिप्स बनवणार आहोत. आता पहा, हे बटाटे आहेत ना आपल्याला 2 ते 3 वेळेस स्वच्छ पाण्याने व्यवस्थित असे धुवून घ्यायचे. सर्व बटाटे इथे मी धुवून घेतलेले आहेत. यामधील संपूर्ण स्टार्च निघून गेलेला आहे. आता गॅसवरती एका मोठ्या भांड्यामध्ये पातेल्यामध्ये पाणी ठेवायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. आता मीठ व्यवस्थित असं यामध्ये विरघळून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं. यावरती झाकण ठेवायचं आणि पाणी व्यवस्थित गरम होऊ द्यायचं. एक 4 ते 5 मिनिटानंतर पहा, पाण्याला इथे वाफ यायला लागलेली आहे. पाणी व्यवस्थित असं गरम झालं की या गरम पाण्यामध्ये आपल्याला किसून घेतलेले बटाटे घालायचे आहेत. तर ही पद्धत वापरली ना तर इथे आपल्याला तुरटी काहीच वापरायची गरज नाही. अजिबात जरासुद्धा तुरटी वगैरे लिंबू न वापरता आपण अगदी पांढरे शुभ्र बटाटे बनवू शकतो. आता संपूर्ण बटाटे आपल्याला या पाण्यामध्ये घालायचे आहेत आणि मध्यम गॅसवरती आपल्याला बटाटा शिजवून घ्यायचा आहे. तर बटाटा शिजवताना पहा, आपल्याला 70 ते 80% बटाटा शिजवून घ्यायचा आहे. पूर्णपणे बटाटा आपल्याला शिजवून घ्यायचा नाही. बटाटे घालायचे, व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचं आणि आता यावरती झाकण ठेवून मध्यम गॅसवरती बटाटा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. आज आपण 5 किलो बटाट्याचं प्रमाण वापरून परफेक्ट असे वर्षभर टिकणारे कुरकुरीत बटाट्याचे चिप्स बनवत आहोत. तर हे सर्व प्रमाण आणि पद्धत वापरून तुम्ही बटाट्याचे चिप्स बनवले ना 100% परफेक्टच तयार होतील. आता एक 5 मिनिटानंतर यावरचं झाकण काढलं आणि बटाटा व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे. तर इथे बटाटा आपला आहे ना जरा 40 ते 50% शिजलेला आहे. याला आणखीन आपल्याला थोडा वेळ शिजवून घ्यायचा आहे. म्हणजे 70 ते 80% तर आपल्याला बटाटा शिजवून घ्यायचा आहे.
पुन्हा यावरती झाकण ठेवूया आणि अगदी 4 ते 5 मिनटं याला व्यवस्थित शिजवून घेऊया. 5 मिनिटानंतर यावरचं झाकण काढलं आणि मिक्स करून पाहूया. तर बटाटा आपण चेक करून घेऊ. पाहू शकता इथे आपला बटाटा आहे ना, तो दिसण्यावरून लगेच समजते की किती टक्के शिजलेला आहे. तर इथे आपले जे चिप्स आहे ते ट्रान्सपॅरंट असे दिसायला लागलेले आहेत. म्हणजे समजायचं की बटाटा अगदी आपला 70 ते 80% शिजलेला आहे. आता हे चिप्स हलकेसे असे फाडून पाहिजे बघा, लगेचच असे फाटले जातात. म्हणजेच इथे आपला बटाटा अगदी परफेक्ट असा शिजलेला आहे. चिप्ससाठी आपला बटाटा 70 ते 80% इथे शिजून तयार झालेला आहे. आता लगेचच ना आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे चिप्स अशा धाराने व्यवस्थित असे गाळून आपल्याला काढून घ्यायचे आहेत. या पाण्यामधून निथळून घ्यायचे आणि चाळणीमध्ये टाकून पुन्हा एकदा यामधलं पाणी व्यवस्थित असं निथळून काढून घ्यायचं आहे. तर याच पद्धतीने सर्व बटाटे आपण व्यवस्थित असे निथळून घेतलेले आहेत. आता लगेचच उन्हामध्ये आपल्याला हे चिप्स वाळायला टाकायचे आहेत. सर्व चिप्स असे पसरवून टाकायचे. तुम्ही साडीवरती कोणत्याही कापडावरती असे चिप्स वाळवू शकता. कडकडीत अशा उन्हामध्ये मी हे संपूर्ण चिप्स 1-2 दिवस व्यवस्थित असे सुकवून घेतलेले आहेत. खरं तर एका दिवसामध्येच हे चिप्स अगदी परफेक्ट असे सुकलेले आहेत. पाहू शकता चिप्स अगदी पांढरे शुभ्र असे झालेले आहेत आणि अगदी मोठे मोठे असे आपले चिप्स तयार झालेले आहेत. जरासुद्धा तुरटीचा वापर न करता अगदी आपले पांढरे शुभ्र बटाटा चिप्स इथे तयार झाले. आता मी तुम्हाला तळूनसुद्धा दाखवते. पहा चिप्स तेलामध्ये टाकल्यानंतर अगदी दुपटी तिपटीने फुललेले आहेत. अगदी मोठे मोठे असे आपले हे चिप्स झालेले आहेत. सोबतच छान कुरकुरीतसुद्धा झालेले आहेत. तुम्ही पहिल्यांदा जरी बटाटा चिप्स बनवले ना, या पद्धतीने बनवले ना, पहा अगदी परफेक्ट तयार होतात. इथे आपण जरासुद्धा तुरटी वगैरे काहीही वापरलेलं नाही. तरीसुद्धा आपले चिप्स तुम्ही पाहू शकता अगदी पांढरे शुभ्र झालेले आहेत. अजिबात काळे किंवा पिवळे वगैरे पडलेले नाहीत. अगदी परफेक्ट असे आता आपले बटाटा चिप्स तयार झालेले आहेत. हे 5 किलोचं प्रमाण आहे. तुम्हाला जास्त बनवायचे असेल तरीसुद्धा तुम्ही सेम पद्धतीने बनवू शकता. चिप्स तळताना चिप्स तेलामध्ये टाकायचे आणि फुलले की त्याला लगेचच काढून घ्यायचं. म्हणजे चिप्स आपले अगदी पांढरे शुभ्र असे राहतात आणि लालसर वगैरे दिसत नाहीत. पहा इथे मी तुम्हाला चिप्स तळून दाखवलेले आहेत. बघा अगदी मोठा मोठा असा आपला बटाट्याचा हा वेफर्स तयार झालेला आहे. छान पांढरा शुभ्र झालेला आहे. इथे तुम्ही कच्चा वेफर्स आणि तळलेल्या वेफर्समधील फरक पाहू शकता. अगदी दुप्पट तिप्पट असा आपला हा वेफर्स फुललेला आहे. छान अगदी कुरकुरीत असा झालेला आहे. तुम्हीसुद्धा या पद्धतीने बटाटा चिप्स नक्कीच बनवून पहा. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये जरूर कळवा. आवडली असेल तर घरगुती भोजन या मराठमोळा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्यापुढील बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. म्हणजेच आपल्या येणाऱ्या नवनवीन भन्नाट आणि युनिक अशा रेसिपीचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला मिळतील. बटाटा पहा मी तुम्हाला तोडूनसुद्धा दाखवते. पहा अगदी कुरकुरीत असा आपला बटाटा झालेला आहे. चला मग मंडळी आपण भेटूया अशाच पुढच्या एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं हेल्दी राहा. चला मग बाय बाय.